मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मवियाच्या शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतली होती। काल दुपारच्या वेळेला ही भेट झाली। दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या मवियाच्या आणि राज ठाकरेंच्या शिष्टमंडळानं काही परखड सवाल केलेले आहेत। कालच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा म्हणजे बुधवारी आजच्या दिवशी बैठक पुन्हा होते। शिष्टमंडळ परत निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे। महाविकास आघाडीसह मनसे आणि विरोधी पक्षातील नेत्यांचं शिष्टमंडळ सकाळी 11 वाजता मंत्रालय प्रशासकीय इमारत इथं राज्य निवडणूक आयोग आयुक्तांच्या कार्यालयात बैठकीला जाणार आहे। याच ठिकाणी राज्य निवडणूक मुख्याधिकारी एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील। प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं। डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात। ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते आणि त्याच्यातनं पारदर्शक निवडणुका होण्याच्या दृष्टिकोनातनं कुणाच्या शंका कुशंका काही विधायक सूचना असतील तर त्यांना जर योग्य वाटलं म्हणजे निवडणूक आयोगाला किंवा निवडणूक प्रमुखांना की हे योग्य वाटतात तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच मैदान तयार करायला सुरुवात केली आहे। त्याकरता त्यांनी पहिला राजकीय मुद्दा हाती घेतला, तो मतदार याद्यांमधल्या घोळाचा। विरोधकांच्या शिष्टमंडळानं काल मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेतली आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत असा आरोप केला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना या माध्यमातून जाब विचारण्यात आला। त्याचसोबत निवेदन देत महत्त्वाच्या काही मागण्या सुद्धा या शिष्टमंडळानं केल्या आहेत। राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणकोणते परखड सवाल केले ते आपण बघूयात। निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? जे 18 वर्ष पूर्ण करत आहेत त्यांनी मतदान करू नये का? 2 ठिकाणी मतदारांची नावं आहेत असं कसं काय? मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहेत, याची दुरुस्ती कधी होणार? अनेक ठिकाणी वडिलांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी आहे, ते कसं काय? निवडणूक याद्यांमध्ये इतका घोळ आहे, तुम्ही निवडणुकांना सामोरेच कसे काय जाता? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत। आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीकरता सज्ज आहात का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत। आमच्या मागणी होती या निवडणूक महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम CO महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे। दरम्यान या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे। ऑनलाईन ने येता पहिल्यांदा आले, प्रत्यक्ष मुख्यमंत्री असताना आले नाहीत, परंतु आता ते आलेत आणि खरं म्हणजे तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहेत। मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडी नाही, महाकन्फ्यूज आघाडी आहे। ते एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलत आहे त्याचं त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे। त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं। मतदार यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने देत सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीवर हात झटकले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्यानं नावं समाविष्ट करणं किंवा नावं वगळण्याची कार्यवाही
किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलंय. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयामध्ये काल महत्त्वाची बैठक झाली. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेत 5 स्वीकृत सदस्यांची नेमणूक करण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर पंचायत समितीमध्ये देखील 2 स्वीकृत सदस्यांची निवड करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी बावनकुळेंना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. गडचिरोलीच्या इतिहासातील सर्वात मोठी शरणागती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. माओवाद्यांचा दुसरा मोठा नेता भूपती याच्यासह तब्बल 50 माओवादी आज मुख्यमंत्र्यांसमोर शरणागती पत्करणार आहेत. आत्मसमर्पण केलेल्यांमधील 10 माओवादी हे माओवाद्यांच्या विभागीय समितीचे सदस्य असलेले मोठे कॅडर आहेत. या घडामोडींमुळे गडचिरोली जिल्हा जवळपास माओवाद मुक्त झालेला देशातला पहिला जिल्हा ठरलाय. भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसलाय. माओवाद्यांच्या संघटनेत 40 दशकं माओवादी संघटनेला उंचीवर नेणारा त्यांचा बौद्धिक चेहरा अशी भूपतीची ओळख होती. माओवाद्यांच्या संघटनेची स्थानिक पातळीपासून ते केंद्रीय समितीपर्यंत आखणी आणि त्यात वेळोवेळी बदल करण्यात भूपतीची मोठी भूमिका राहिली होती. युद्धबंदी आणि शांतता चर्चा करण्यासंदर्भात तसंच शस्त्र टाकण्यासंदर्भात सगळ्यात अगोदर भूपतीनं वक्तव्य केलं होतं. त्यावर माओवादी नेतृत्वानं तीव्र शब्दात टीका केल्यानंतर माओवादी संघटनेतील फूट जाहीर झाली होती. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मल्लोजुला राव उर्फ भूपती शरणागती पत्करणार असल्यानं गडचिरोलीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आता पुढची बातमी पाहूयात. काही वर्षांपूर्वी शरद पवारांना राज ठाकरेंनी प्रश्न विचारला होता. राज ठाकरे की उद्धव ठाकरे, त्यावर शरद पवार म्हणाले होते ठाकरे परिवार. काल पहिल्यांदा पवार आणि ठाकरे परिवार एकत्र दिसला. ही महाराष्ट्राच्या भविष्यातली राजकारणाची नांदी आहे का, हा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. कारण 2 ठाकरे बंधू शरद पवारांच्या साथीनं मंत्रालयात धडकले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते देखील होते आणि त्यामुळे राज ठाकरे केवळ भावाच्या जवळ जातायत असं नाही, तर ते महाविकास आघाडीच्या जवळ जातायत. यात पुन्हा एकदा शरद पवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पाहूयात त्या संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट. उद्धव ठाकरेंच्या सोबत युतीच्या तयारीत असलेल्या राज ठाकरेंनी आता महाविकास आघाडी सोबतही जुळवून घ्यायची सुरुवात केल्याचं दिसतंय. मंगळवारच्या निवडणूक आयोगाच्या भेटीनं त्याचे स्पष्ट संकेत मिळतायत. त्यामुळे आता राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात काँग्रेसची भूमिका अजून स्पष्ट नसली तरी ठाकरे बंधू आणि शरद पवार एकत्र येणं जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळतायत. जर असं झालं तर पवार आणि ठाकरेंची ही युती महायुती समोर आव्हान उभं करण्याची शक्यता आहे. विभागानुसार तिन्ही पक्षांची ताकद पाहता याचा अंदाज येतोय. मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हटला जातो. इथं उद्धव ठाकरेंची ताकद आहे. भाजपला टक्कर देत ठाकरेंनी मुंबई महापालिका जिंकलेली. आताही 3 खासदार आणि 8 आमदारांसह ठाकरेंनी त्यांची ताकद दाखवून दिली. ठाकरेंना जर राज ठाकरेंची मदत मिळाली तर ठाकरे ब्रँड पुन्हा चमकू शकतो. त्याचा परिणाम ठाणे आणि परिसरातल्या इतर महापालिकांमध्ये सुद्धा जाणवू शकतो. त्याचवेळी पवारांची ही मदत ठाकरे बंधूंना बळ देणारी ठरू शकते. आगामी काळात दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे त्यांचे नाराज झालेले एकमेकांपासून दुरावलेले कार्यकर्ते एकत्र येतात आणि ते सैनिक एकत्र येऊन काहीतरी हुरूप येईल त्यांना आणि काम करतील असं म्हटलं जातं. तर इथं त्यांचं बळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नेटवर्क आजही राजकारणामधलं तेवढंच चांगलं आहे. लोकसभेला त्यांनी दाखवून दिलं होतं. विधानसभेला त्यांच्या पदरी खूप मोठा अपयश पडलं, परंतु त्यांना मिळालेली मतं दुर्लक्षित राहण्यासारखी नाही आहेत. मुंबईत जसा ठाकरे बंधूंच्या युतीचा फायदा होऊ शकतो तसाच परिणाम संपूर्ण कोकणात होण्याचा अंदाज आहे.
मुंबईनंतरची दुसरी महत्त्वाची महापालिका अर्थात पुणे महानगरपालिका. इथं ठाकरे बंधू आणि पवारांची युती निर्णायक ठरू शकते. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची मोठी ताकद आहे. लोकसभेचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रात पवारांचे 4 खासदार आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात 7 आमदार पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. त्या खालोखाल उद्धव ठाकरेंचे 1 खासदार आणि 2 आमदार आहेत. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चांगली पकड आहे. पुणे महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेचे काही नगरसेवक होते. आता पवार आणि दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद एकत्र आल्यास महायुतीला आव्हान मिळू शकतं. जिल्हानिहाय आपापल्या ताकदीचा अंदाज, जसं पुण्यामध्ये पवारांचं अजूनही उत्तम नेटवर्क आहे, साताऱ्यामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, काही प्रमाणात म्हणजे जयंत पाटील असल्यामुळे सांगलीत अजूनही चांगल्या पद्धतीने त्यांचं नेटवर्किंग आहे, सोलापूरमध्ये आहे, अनेक भागांमध्ये आहे. नाशिक महानगरपालिकेसह इतर महाराष्ट्रातही ठाकरे बंधू आणि पवारांच्या एकत्र येण्यानं भाजपला आव्हान मिळू शकतं. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली ताकद आहे. लोकसभेचे 2 खासदार असल्यानं कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. त्याचवेळी राज ठाकरेंचीही नाशिकमध्ये चांगली पकड आहे. मागच्या कुंभमेळ्याच्या वेळी मनसेची महापालिकेत सत्ता होती, त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास कार्यकर्त्यांचं बळ वाढू शकतं. त्याचवेळी शरद पवारांनीही ठाकरेंना बळ दिल्यास महायुतीची चिंता वाढेल. ठाकरेंचा करिश्मा ज्या ज्या जिल्ह्यात चालतो त्या त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महानगरपालिका याबाबत नक्कीच वेगळा विचार करावा लागेल इतर पक्षांना. ते एकत्र आल्यामुळं त्यांच्या मतांचा फायदा हा ठाकरे बंधूंना होतो का, ठाकरेंच्या एकत्र येण्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होतो का, याचा विचार त्या पक्षाचे ते धोरण नक्कीच करतील. मी आपल्याला एकच सांगतो की कोण कुणासोबत जाईल आणि कोण कुणासोबत राहील याला मला माहिती नाही, पण एवढं नक्की आहे हे किती एकत्र आले, कोणी एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांचा संसार त्यांनी करायचा. पण महायुती एवढी प्रचंड भक्कम आहे, किती पार्ट्या एक आल्या तरी 51% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती सर्व जागा जिंकेल. जसं विधानसभेत जिंकल्या तसं सर्व जागा जिंकेल. उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेससोबत आघाडी करत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. यात आता जर राज ठाकरे येणार असतील तर महाविकास आघाडीचं बळ वाढणार एवढं निश्चित. यात काँग्रेस असली तरी भाजपसाठी हे तगडं आव्हान ठरू शकतं. पण राज ठाकरे आल्यानं काँग्रेस बाहेर पडली तरी पवार आणि ठाकरे बंधूंचा एकत्रित सामना करणं भाजप आणि महायुतीसाठी अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे खरंच राज ठाकरे महाविकास आघाडीत येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.